आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे. कारण कारण माझ्या वडिलांनी मोठ्या लाडा कौतुकाने माझ्यासाठी काहीतरी आणलं. खरंच खरंच बाबा, आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. काय झालं तुला? तुला बरं नाही का? बरोबर, एक मिनिट चल आतमध्ये चल आराम. काय वाटलं का तुला? क्या तुला बाप हा गोप्या तुला एवढं सहज होते नाही तरी नाही. अरे तू आपल्या बापाला वाऱ्यावर सोडून त्या हराम सोडून लग्न केलं आणि त्याच दिवशी मी ठरवलं की नाही तुला आपल्याकडे घ्यायचं जगला. तर नीब नावाचा गोप्या नाही. अरे पोरी तू तर पैसे कमाची मशीन आहे, माझी मशीन. सिकंदर, ए सिकंदर, सिकंदर तू सांगितल्याप्रमाणे मी औषधीमध्ये आपल्या मिठाईमध्ये गुंगीचं औषध टाकलं. आता ती बेशुद्ध आपल्या रूम मध्ये पोहोचली. तुला आता काय करायचंय काय नाही तू बघून घे. दाने दाने पे लिखा है खाने वाले का. राव साहेब काय म्हणत होता मामो? मीराच्या केसाला धक्का लागला तर राव साहेब देशमुख, जिस लड़की की इज्जत बचाने के लिए तूने मुझे चैलेंज किया था, आज उसी लड़की की इज्जत की मैं धज्जियां उड़ा रहा हूँ. नहीं, उसकी बोटी बोटी करके बाजार में बेच दूंगा. मामो आप रुको, मैं अपना काम खत्म करके आता हूँ. रुक रहे हो ना? आ रहा हूँ मैं अभी. और ये लवकरच चढली का बे? बरोबर आहे. 8-10 दिवस झाले पोटामध्ये दारूचा एक थेंब नाही. सिकंदर, तुझं काम झालं असेल तर बाहेर ये.
अब ये फोटो मीरा को बर्बाद और मुझे माला माल बनाते हैं। ठीक है। अरे ये शर्वरी ये ओळखलं का? मामू ही आहे रावसाहेब देशमुख यांची एकुलती एक लाडाची लेक शर्वरी देशमुख। पण काय ना मामू, या शर्वरीचा त्या वाड्यामध्ये कुणी मानच करत नाही, करतात तो नुसता अपमान। आणि आदित्य सारख्या अनाथ पोरं वाड्यात आणून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जातो। अरे 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 छे पोरी छे। अरे हे काळ्या डोळीचे माणसं आहेत ना, यांचं काही खरं नाही बेटा। अरे ही पोरगी जन्माला येताच तिला पोटामध्येच मारून टाकते। म्हणतो पोरी सावध राहा, सावध। सिकंदर, वस्तू कुठे आहे माझी? वस्तू आहे ना, वस्तू अगदी सही सलामत आहे। आता हा देऊन टाक भाषा। मेरे पास अभी सिरिंज है, सिरिंज चलेगी? सिरिंज चलेगी। सिरिंज चलेगी? हाँ, दे दे। Tak